महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पहले लड़े थे जोरों से, अब लड़ेंगे जोरों से। बंद करो काला बाजारी, बंद करो आरटीओ ऑफिस के अंदर काला बाजारी बंद करो। होश में आओ आरटीओ होश में आओ, अरे होश में आओ आरटीओ होश में आओ, अरे होश में आओ आरटीओ होश में आओ, अरे होश में आओ आरटीओ होश में आओ। बंद करो। परवानाधारक मीटर रिक्षाला 3+1चा परवाना आहे। सगळ्यात पहिले मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शहरातील सर्व संघटनेचे ज्यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून अभिनंदन। ज्या वाहन चालकांनी वेळातून वेळ काढून या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी आपले बलिदान दिले, 2 तास 3 तास दिले, त्यांचं ही मनापासून अभिनंदन। आपल्या चॅनल आपण जनतेची डिमांड मांडण्यासाठी शासनापर्यंत व जनतेपर्यंत गोरगरीब जनतेची मागण्या मान्य करण्यासाठी आपणही आपला वेळ देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्व चॅनलचं मनापासून अभिनंदन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयावर आम्ही महामोर्चाचे आयोजन केलं होतं। त्याचं एकमेव कारण आहे की वाहनाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वायराचं कनेक्शन आरटीओ प्रशासनाकडे आहे। तो पिकअप पॉइंट असेल, ड्रॉप पॉइंट असेल, आराम पॉइंट असेल, कंपनी बसेसमध्ये होणारी अवैध वाहतूक असेल, त्या माध्यमातून लायसन्समध्ये, पासिंगमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आरटीओ प्रशासन याला जबाबदार आहे। आम्ही आरटीओ प्रशासनाला फक्त निवेदनाच्या माध्यमातून मोर्चा काढून आमचा राग आम्ही व्यक्त केलेला आहे। आम्हाला फक्त गोड बोलून आश्वासन दिलेलं आहे, वेळ काळ दिलेला नाही। याच्या पहिले जो प्रकार झाला होता तोही प्रकार आज आमच्या समोर झालेला आहे, आमच्या सोबत झालेला आहे। आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सर्व वाहन चालकाच्या साक्षीने आज प्रशासनाला सांगू इच्छितो, आम्ही आम्हाला जेवढं हलक्यात घ्याल तेवढं महाग पडेल। येणाऱ्या 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री महोदय मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त सिद्धार्थ गार्डन येथे येणार आहे आणि आम्ही त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जर आमच्या मागण्या 17 तारखेपर्यंत मंजूर झाल्या नाही, मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार। याची प्रशासनावर सर्वस्वी जबाबदारी राहील। आपल्याला विचारायचं असेल तर आपण इथं आलेले प्रत्येक वाहन चालक यांना विचारू शकता, तुम्ही सामूहिक आत्मदहनाला सामोरे जाणार आहात का? ते 100% तुम्हाला सगळ्याला सामूहिक आत्मदहन करायचा अधिकार आहे का? तुम्ही जर या प्रशासनाने आपल्या मागण्या मान्य नाही केला तर आपण 17 तारखेला सर्व मिळून आत्मदहन करणार का? ही भूमिका आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे। जेवढं शांत आवाजात बोलतोय 17 तारखेला जोरात बोलू, एवढं बोलून। तुमच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय काय? आमच्या मागण्या 17 आहे। त्यापैकी पहिली मागणी आहे चार्जिंग रिक्षा। चार्जिंग रिक्षामध्ये 2 प्रकार, L3, L5। आम्हाला L3चा कसलाही विरोध नाही, ज्याची ताशी स्पीड कॅपॅसिटी 30 किलोमीटर चालणारी आहे, आणि L5 रिक्षा आहे त्याची ताशी किलोमीटरची कॅपॅसिटी आहे 60 किलोमीटर चालायची। 60 किलोमीटर चालणारे गाडीमध्ये 9-9, 10-10 प्रवासी बसतात। परवानाधारक फक्त तोंड बघत बसतात, ते बी त्याच्यामध्ये त्यांना भाड्याचं बंधन नाही। 10 रुपयातही बसवतात, 20 रुपयातही बसवतात आणि 8-8, 9-9 बसवतात। पोलीस प्रशासन असेल, आरटीओ प्रशासन असेल, फक्त बघायची भूमिका घेतात। दुसरा विषय, कंपनी बसेस वारंवार सांगत असतो, आम्ही निवेदन दिलेले आहे की कंपनी बसेसना
प्रवासी वाहतूक करायचा अधिकार आहे का? MIDC मध्ये कंपनी वर्कर ने आण करतात, परत येता वेळेस प्रवासी घेऊन येतात, पुन्हा वर्कर आणण्यासाठी जातात, त्यावेळेस पुन्हा प्रवासी MIDC मध्ये घेऊन जातात. तर अशा हा काळा बाजार थांबला पाहिजे. RTO प्रशासन ऑनलाईन आहे, प्रत्येक ठिकाणी खिडकी आहे, नंबर लावलेला आहे. मग RTO प्रशासनामध्ये एजंट लोकांची काय गरज? वाहन मालकाचं आपण शासन सांगतंय की सगळं काम ऑनलाईन आहे, मग एजंट लोकांपासून RTO ऑफिस मुक्त का नाही? रोडवर धावणारे हायवा गाड्या असतील, लोडिंग गाड्या असतील, त्या गाड्यांना पाठीमागून नंबर नाही. रिक्षा आणि 2 व्हीलर 4 व्हीलरवर यांच्यावर नंबर प्लेटची सक्ती करतात. त्या गाड्यांतून चुकून जर अपघात झाला तर पोलीस प्रशासनाला तपासामध्ये आडकाठी निर्माण होते. पाठीमागून नंबरची सक्ती हायवावर आणि या गाड्यावर का नाही, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या शहरामध्ये आहे की पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंट, आराम पॉइंट, ज्याला रिक्षा थांबा आपण म्हणतो, तो नाही. महानगरपालिकेला आम्ही उपोषण केलं, पत्र दिले, पत्र वारंवार दिले. पत्र देऊनही सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी असं सांगतात की तुमचं कनेक्शन RTO डिपार्टमेंट सोबत आहे आणि RTOचं पत्र आम्हाला आलेलं नाही, त्यामुळे आम्ही RTO कडे आमचा धाबा वळवलेला आहे. आम्हाला जर थांबे मिळाले तर आमच्या आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होणार नाही, प्रवाशांकडून तक्रारी होणार नाही आणि रिक्षा चालकांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाही. परंतु आजच्या घडीला थांबे नाही, ते गुन्हे खरे होत आहे, आमच्या नजरेसमोर ते खोटे आहे. दुसरा विषय आहे दरफलक. शहरामध्ये दरफलक लावण्यात येत नाही, मग तो मीटरचा असेल किंवा शेअरिंगचा असेल, रूट डिवायडेशन झालेलं नाही. दरफलक लावले तर रिक्षा चालकामध्ये आणि प्रवाशामध्ये हाणामारी होणार नाही आणि प्रवाशांना सुद्धा कळेल की रिक्षा चालकाचा मेहनताना किती झालेला आहे, त्याची मेहनतीची कमाई किती झालेली आहे, त्याला ते मिळेल. ते पोटासाठी पैसे मागतोय आणि प्रशासन त्या रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करतात. तर याला जबाबदार RTO प्रशासन. म्हणजे दरफलक लावलेले नाही, झिगझॅग पॉइंट आपल्याला नाही, अशा 17 मागण्याचं आम्ही निवेदन RTO प्रशासनाला दिलेलं आहे आणि येत्या 17 तारखेला आपल्याला बघायचं आहे, आम्ही दाखवून देऊ. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक आत्मदहन करणार, म्हणजे करणार. सामूहिक आत्मदहन ही आवाज जनतेची आहे. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.